नमस्कार. युनायटेड वेस्टर्न बँक उदय उत्कर्ष आणि हस्त या मालिकेतील आज हा 13वा भाग. त्याला सुरुवात करण्यापूर्वीच मी एक सांगू इच्छितो की काही लोकांनी मला विचारलं की याचे मागचे भाग कसे बघता येतील. तर मी हे सगळे भाग रोज केल्यानंतर माझ्या फेसबुकवर टाकतो, अरुण गोडबोले या, आणि त्याचबरोबर माझा यूट्यूब चॅनल आहे अरुण गोडबोले म्हणून, त्यावरही टाकतो. त्यामुळे आपण अरुण गोडबोले या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला भाग टाकला की लगेच कळेल. आणि शिवाय मागचे भागही त्यामध्ये युनायटेड वेस्टर्न बँक अशी प्लेलिस्ट आहे, त्यात जाऊन बघता येतील. शिवाय माझे यापूर्वी जवळजवळ 300-400 व्हिडिओज आहेत वेगळ्या विषयावरचे. त्यामध्ये समर्थ रामदासांच्या तत्त्वज्ञानापासून ते मृत्यूपत्र कसं करावं इथपर्यंत, आणि सिनेमाच्या माझ्या अनुभवांच्यावरती वगैरे खूप वेगवेगळे व्हिडिओ आहेत, जवळजवळ 400. तेही आपण त्याचाही आस्वाद घेऊ शकाल. कारण या लॉकडाऊनमध्ये आपलं थोडंसं बौद्धिक उन्नयन होईल असं मला स्वतःला वाटतंय. झालं तर सांगा, नाही झालं तर तसंही सांगा, काय हरकत नाही. असो, 13वा भाग. बँकेनं सर्व आघाड्यावर केलेल्या कृतीशील उपक्रमांना हळूहळू पण निश्चितपणे यश येण्यास 1970 या पुढच्याच वर्षी सुरुवात झाली. तळेगाव, ढमढेरे, गोरेगाव, चोपडा या ग्रामीण शाखाबरोबरच ठाणे, लातूर आणि चिपळूण या 6 शाखा सुरू करण्यात आल्या. बँकेची सुवर्णमहोत्सवी 50वी शाखा 12 नोव्हेंबर 1970 समारंभपूर्वक उद्घाटून कार्यरत झाली. साताऱ्यासारख्या छोट्या गावातील बँकेने मराठवाड्यातील नांदेडमध्ये 50वी शाखा उघडावी, हा सर्व सातारकरांनाही आनंददायी क्षण होता. 1970 अखेर ठेवी 14 कोटी तर कर्जव्यवहार 9.5 कोटीवर पोहोचून निव्वळ नफा 5 लाखावर गेला होता. रिझर्व्ह बँकेच्याकडून मिळालेल्या संख्येनुसार बँकेचे एकच ऑडिटर जास्त वर्षे कायम ठेवणे योग्य होणार नव्हते. त्यामुळे गेली अनेक वर्षे मूळ सातारकर असलेले, आत्मीयतेने परिपूर्ण ऑडिट करणारे मान्यवर चार्टर्ड अकाउंटंट PG भागवत यांच्याऐवजी पुण्यातील GD आपटे आणि कंपनी या नामवंत फर्मची स्टॅट्युटरी ऑडिटर्स म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुढील काळात तर दर 5 वर्षांनी ऑडिटर्स बदलणे बँकांना सक्तीचे करण्यात आले. PG भागवतांचे भागवत कुटुंबीय मूळ सातारजवळच्या ब्रह्मेंद्र स्वामींच्या वास्तव्याने पुण्यात झालेल्या धावडशी या गावचे. PG भागवतांना सातारकर आणि बँकेचे चळवळ नाना या घरगुती नावाने ओळखत. उत्तम ऑडिटर म्हणून त्यांनी मोठा नावालौकिक मिळवला होता. किर्लोस्कर वगैरे मोठ्या उद्योग समूहांचे ते ऑडिटर होते. अतिशय कुशाग्र बुद्धीच्या आणि तेवढेच शीघ्रकोपी असलेल्या नानांना बँकेबद्दल आंतरिक जिव्हाळा होता. त्यामुळे नंतरच्या काळात त्यांनी बँकेचे संचालकपदी स्वीकारले होते. त्यांच्याबरोबर संचालक म्हणून काम करण्याची सुसंधी मला लाभली होती, आणि नानांच्या शीघ्रकोपी स्वभावाचा अनुभव आणि त्यांच्याबरोबर वादविवाद करायचाही प्रसंग मला आला होता. अर्थात तरी आमचे संबंध अतिशय चांगले राहिले. म्हणजे मला ते माझ्या वडिलांच्याहून वयाने मोठे होते, पण त्यांनी मित्र म्हणूनच मला वागवलं होतं. 1970 आणखी एक महत्त्वाची घटना म्हणजे बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या संघटनेची स्थापना. तोपर्यंत स्टाफच्या मर्यादित संख्येमुळे आणि एकूणच बँकेतील कुटुंबसदृश वातावरणामुळे कर्मचाऱ्यांची संघटना असावी असा विचारही कोणी केला नव्हता. बहुतांश कर्मचाऱ्यांची भरती अनौपचारिकरित्या झालेली होती. प्रत्येक कर्मचाऱ्याला बँकेचे मॅनेजर नव्हे तर बहुतेक संचालक आणि चेअरमनसुद्धा ओळखत होते. कर्मचाऱ्यांच्या अडचणीत त्यापैकी कोणाशीही बोलून सहजपणे सुटत असत. कर्मचाऱ्यांना हक्क मिळवण्यासाठी काही वादविवाद संघटितपणे करण्याची वेळी येत नसे. शिवाय बँकेचाही तो काळ वाढत राहण्याचा, अनेक अडीअडचणीतून मार्ग काढत प्रगती साधण्याचा होता. चेअरमनपासून सर्वच जण बँक आपली सर्वांची नव्हे समाजाची आहे अशा भावनेने कोणताही वैयक्तिक फायदा न घेता निस्पृहपणे काम करीत आहेत याची सर्वच कर्मचाऱ्यांना जाण होती. याशिवाय बँकेची बहुतांश मालकी एखादी व्यक्ती अगर समूहाची नसून ती अनेक छोट्या शेअरहोल्डर्समध्ये विभागलेली असल्याने कर्मचाऱ्यांना पिळून कोणी स्वतःचा फायदा करतोय असेही नव्हते. त्यामुळे संघटनेची गरज तोपर्यंतही वाटत नव्हती. पण जसजसा बँकेचा शाखा विस्तार वाढला तसतशी कर्मचाऱ्यांची संख्याही वाढत गेली. सुरुवातीला बहुसंख्य कर्मचारी सातारा जिल्ह्यातीलच होते, पण पुढे सातारशी ज्यांचा काही संबंध नाही असेही कर्मचारी स्वाभाविकच आले. या दोन्ही गोष्टीमुळे व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यात पूर्वीप्रमाणे जवळीक व मोकळीक राहणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत कोणा कर्मचाऱ्याचे वैयक्तिक प्रश्न किंवा अडचणी आणि सामूहिक स्वरूपाच्या काही मागण्या व्यवस्थापनासमोर मांडण्यासाठी कर्मचाऱ्यांना एका सामूहिक व्यासपीठाची आवश्यकता जाणवायला लागली होती. त्यांच्यामधील होणाऱ्या गाठीभेटीत अशा व्यासपीठाची गरज व ते कसे असावे याबाबतही चर्चा होत असे. या चर्चेतून कर्मचारी संघटनेच्या स्थापनेची कल्पना पुढे येऊ लागली.
अशोक पंडित हे बँकेतील कर्मचारी साताऱ्यातील स्थायिक पंडित कुटुंबातीलच. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारामुळे वक्तृत्व आणि संघटन कौशल्य या दोन्ही बाबतीत बऱ्यापैकी तयार असलेले अशोक पंडित यांनी या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचे ठरवले. आपले सहकारी व मित्र असलेले दादा निगडीकर, प्रकाश गद्रे, अजित कुबेर, धनंजय दिवेकर, कुमार करंदीकर यांच्यासमवेत चर्चा करून संघटनेचा मांड मांडला. सर्वच कर्मचाऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी हे पाऊल उचलून 1970 साली द युनायटेड वेस्टर्न बँक कर्मचारी संघाची स्थापना केली. कर्मचारी संघटनेच्या नावापासूनच तिची संघ परिवाराची असलेली जवळीक स्पष्ट होत होती. बँकेत कर्मचाऱ्यांची संघटना या कल्पनेला प्रारंभी व्यवस्थापनाकडून विरोध झाला. कर्मचारी संघ पुढे बँकेतील 100% सदस्यांची एकमेव संघटना ठरली. तिने पुढे महत्त्वाचे योगदान बँकेच्या उत्कर्षात दिले आणि बँकेच्या अस्तामागील कारणपरंपरेतील काही त्रुटींच्या दोषाचे पातकी दुर्दैवाने त्याच कर्मचारी संघाच्या माथी आहे. 1971 मध्ये मुंबईत दादरमध्ये शिवाजी पार्क आणि पुण्यातील डेक्कन जिमखाना या 2 शाखाबरोबरच मराठवाड्यातील परळी वैजनाथ आणि हिंगोली याही शाखा उघडून मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात बँकेने आपली शाखा शृंखला पूर्ण केली. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या दोन्ही विभागातील प्रत्येक जिल्ह्यात आता आपुलकीनं वागणारी माणसं पोचली होती. त्याहून महत्त्वाचे म्हणजे विदर्भात 7 नवीन शाखा उघडण्याची लायसन्सेस 1971च्या वर्षाखेरीस मिळाली होती. 1971च्या अखेरीस ठेवी 18 कोटीच्या आणि ॲडव्हान्सेस 11 कोटीजवळ पोचून निव्वळ नफाही 6-6.25 लाखाच्या वर झाल्याने त्यावर्षी बँकेने प्रथमच 10% असे घसघशीत डिव्हिडंड दिले होते. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा बँकेने या विभागात बँकेने प्रत्येक जिल्ह्याला पोचून आपुलकीने आपल्याशी जोडला होता. आता पाळी विदर्भाची होती. वैदर्भीय मंडळींना अजून पश्चिम महाराष्ट्राबद्दल तशी असूया वाटत होती. तेव्हा वाटत होती आजही पश्चिम महाराष्ट्रवाले असं ते नागपूरकर मंडळी म्हणतात आणि सगळ्या पश्चिम महाराष्ट्र म्हणजे पुणेरी असं त्या संबोधतात. तसा थोडा दुरावा अजूनसुद्धा आहे, पण तेव्हा जरा जास्त होतं. नागपुरी मंडळींना अजूनही पश्चिम महाराष्ट्रातील लोकांची वृत्ती वेगळीच वाटून त्या वृत्तीची संभावना ते पुणेरी म्हणून करीत होते. त्यामुळे विदर्भात या बँकेचा प्रवेश करतानाच तो धूमधडाक्यात करायचा आणि आपल्या कार्यक्षमतेने आणि नम्रसेवेमुळे त्यांच्या मनात विदर्भवासियांच्या मनात आपुलकी निर्माण करायची जिद्द व्यवस्थापनाने मनात बाळगली होती. त्यासाठी नियोजन करून 11 मार्च 1972 मध्ये मलकापूर, 12 मार्चला खामगाव, 13 मार्चला अमरावती आणि 14 मार्च 1972ला सकाळी यवतमाळ आणि त्याच दिवशी सायंकाळी वर्धा आणि 16 मार्चला या मालिकेतील कळसाची नागपूर या शाखा समारंभपूर्वक थाटामाटाने उघडण्यात आला. नागपूर शाखेच्या उद्घाटनाला रिझर्व्ह बँकेच्या नटराजन या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना मुद्दाम प्रमुख पाहुणे म्हणून बोलावून बँकेने तीही आपुलकी जोपासली होती. एका आठवड्यात सलग 6 शाखांची उद्घाटने विदर्भातच खूपच गाजली. वृत्तपत्रांनी चांगली प्रसिद्धी दिली. विदर्भातील लोकांना बँकेची उद्घाटनाविषयीच ओळख झाली. त्यातील 7वी अकोला शाखा मे 1972 मध्ये सुरू करण्यात आली. विदर्भ भागावर उत्तम लक्ष राहावे आणि शिवाय जनसंपर्कही राहावा म्हणून 1 वर्ष डेप्युटी जनरल मॅनेजर मिरजकर यांना नागपूरला खास पोस्टिंग देण्यात आले होते. वर्षभरातच बापूसाहेब मिरजकरांनी आपल्या जनप्रिय कार्यशैलीने या सर्व शाखा उत्तम मार्गी लावल्या. विदर्भातील सर्वच क्षेत्रातील प्रमुख मंडळी संपर्क ठेवून बँक त्यांच्या मनात रुजवली. त्या वर्षानंतर तेथे रिजनल ऑफिस स्थापन करून व नवीन रिजनल मॅनेजरला प्रारंभिक मार्गदर्शन करून बापूसाहेब मिरजकर पुन्हा हेड ऑफिसला परतले. बापूसाहेबांचे धोरण कसे काटकसरी यायचे याबद्दल माझी एक आठवण आहे. मी इन्कम टॅक्सच्या एक आठवण माझी फार गमतीशीर आहे. काटकसर म्हणजे किती असावी. मी मिरजकर काही चितपावन नव्हेत कार्य मिरजकर, पण त्यांचं ती बँकेचं सगळं रुजलेलं होतं. ती गमतीशीर आठवण आहे. मी इन्कम टॅक्सच्या कामासाठी गाडी घेऊन कोल्हापूरला निघालो होतो. बापूंचा आणि माझा स्नेहसंबंध होता. त्यामुळे बापू म्हणाले, बरं ते आहो जावा म्हणायचे कोल्हापूरला, अरे तुरे नाही म्हणायचे अजिबात. बापूसाहेब म्हणाले, तुम्ही जातच आहात तर येताना शिवाजी चौक शाखेत पारगावकरांना भेटून या. मी त्यांना फोन करून ठेवू. निघताना पारगावकरांना भेटा. तिथं परत मी होकार देऊन परतताना तिथे गेल्यावर पारगावकरांनी एक ट्रंक माझ्या गाडीच्या डिकीट शिपायला ठेवायला सांगितली. मी म्हटले चला. मी म्हटले मला वाटतं एखादे टपाल असेल, ही काय भानगड आहे ट्रंकेची. ते म्हणाले त्यात 3 लाखांची कॅश आहे. त्या ट्रंकेमध्ये 3 लाख रुपये होते. हे 1973-74 वगैरे काहीतरी काय असेल तो. त्या 3 लाखांची कॅश आहे. उद्या कूपर कारखान्याच्या बोनस पेमेंटसाठी लागणार आहे.
तेथे स्टेट बँकेत ती उपलब्ध होती म्हणून बापूंनी म्हणजे मिरजकरांनी इकडून पाठवायला सांगितले. ही गोष्ट 1969-70मधली 69 किंवा 72-73मधली. तेव्हाची 3 लाख ही रक्कम ऐकून मला घामच फुटायचे बाकी होते. मी 6:30 वाजता गाडी स्टार्ट केली. ती वाटेत कुठेही न थांबता रात्री 9 वाजता सातारला बँकेच्या दारात उभी केली. दारात बापू उभेच होते. त्यांनी शिपायाकडून ती पेटी स्ट्रॉंगमध्ये ठेवली. मी म्हटले, बापू काय हातात, वाटेत काही झाले असते तर? त्यावर तोंडातील तंबाखूची पिंग बाजूला टाकत बापू म्हणाले, का होणार होते हो, काही होत नाही, तुम्ही जातच होता. मग बँकेने उगीच टॅक्सीसाठी 400 रुपये कशाला खर्च करा, काय बरोबर आहे ना? असे म्हणून त्यांनी टाळीसाठी हात पुढे केला. मला टाळी देण्यापासून पर्यायच नव्हता. 1972मध्येच बँकेने हक्कभाग विक्रीस काढले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळून 5 लाखांचे शेअर्स त्वरित घेऊन भागधारकांनी आपला दृढ विश्वास व्यक्त केला. त्या नवीन इश्यूमुळे 1972च्या अखेरीस भाग भांडवल 18 लाखावर गेले, रिझर्व्ह फंड 20 लाखावर, तर ठेवी 22 कोटी आणि ॲडव्हान्सेस 13 कोटीवर पोहोचले. 1973 सालाचा प्रारंभच मुळी बँकेच्या साताऱ्यातील भव्य स्ववास्तूच्या उद्घाटन समारंभाने झाला. भारताचे उपराष्ट्रपती माननीय गोपाळ स्वरूप पाठक यांच्या हस्ते आणि तेव्हाचे अर्थमंत्री नामदार यशवंतरावजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली 5 जानेवारी 1973 रोजी हा दिमाखदार सोहळा झाला. माननीय उपराष्ट्रपतींनी बँकेच्या प्रगतीचा आणि तिच्या सामाजिक योगदानाचा भरभरून गौरव केला. नामदार यशवंतरावजी तर साताऱ्याचे सुपुत्र आणि बँकेबाबत त्यांना खूप जिव्हाळा. त्यामुळे त्यांनी चिरमुले, साठे, गोडबोले या परंपरेचा आढावा घेत मनापासून बँकेचे कौतुक केले. असंख्य सातारकरांची आणि अनेक परगावच्याही मान्यवर ग्राहकांची उपस्थिती हे त्या समारंभाचे वैशिष्ट्य होते. सुसज्ज, देखणी आणि सुशोभित इमारत साताऱ्यात शिरतानाच पोवई नाक्यावर नजरेत भरत होती. मूळ जागेतील नारळाचे झाड नियोजनपूर्वक कायम ठेवण्यात आल्याने नवीन इमारतीच्या दर्शनी बाजूला ते डौलाने उभे होते. एका परीने हा बाहेरील कल्पवृक्ष आणि आतील आर्थिक कल्पवृक्षाचा प्रतिभा स्वरूपच होता. अगदी आजही आतला अर्थकल्पवृक्ष विलीन झाला असला तरी हा बाहेरील कल्पवृक्ष तसाच आहे. जुन्या स्मृती, बँकेच्या जुन्या स्मृती पानोपानी लिहून, बँकेच्या जुन्या स्मृती पानोपानी लिहून. आज इथेच थांबूया. उद्या पुढचा भाग.